मित्र हो, जगात सगळ्यात सुखी कोण असा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर मी म्हणेन ज्या व्यक्तीचं रोजच्या रोज सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होतं तो व्यक्ती जगातला सगळ्यात सुखी व्यक्ती। तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर असं म्हटलं जातं, पोट करारे साफ मन होईल प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। कारण रोजच्या रोज पोट व्यवस्थित साफ होणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं। कारण आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्याच्या नंतर जे काही मल विष्ठेच्या स्वरूपामध्ये टाकाऊ पदार्थ विषारी पदार्थ आतड्यामधून तयार होत असतात ते वेळच्या वेळी शरीराच्या बाहेर आतड्याच्या बाहेर मलाच्या शौचाच्या स्वरूपामध्ये बाहेर काढणं हे अत्यंत आवश्यक असतं। परंतु जेव्हा हे व्यवस्थित साफ होत नाही तेव्हा तो मल तिथंच साठून राहतो, त्याच्यामध्ये असणारे विषारी पदार्थ टाकाऊ पदार्थ परत रक्तामध्ये मिसळले जाण्याची शोषले जाण्याची शक्यता असते। यामुळे आपल्याला अनेक गंभीर आजाराला सामोरं जावं लागण्याची शक्यता वाढते। यासोबत जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये दिवसभरामध्ये लक्ष लागत नाही, मन उदास राहतं, डिप्रेशन मध्ये जातो आपण, उत्साह राहत नाही, जड पडतं संपूर्ण अंग, पोट डंबारल्यासारखं राहतं, गच्च राहतं, भूक व्यवस्थित लागत नाही, थोडं खाल्लं तरी लगेचच पोट भरल्याची भावना आपल्याला होते, आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन देखील होत नाही। आणि जेव्हा अशा प्रकारचं पचन होत नाही तेव्हा आपण खाल्लेल्या अन्नातली पोषक तत्व आपल्या शरीराला लागू पडत नाहीत, अंगी लागत नाहीत आणि वरच्यावर आपली प्रतिकार शक्ती कमी व्हायला लागते, आपल्याला त्वचा विकार व्हायला लागतात, चेहऱ्यावरती मुरुम फुटकुळ्या यायला लागतात, केस गळायला लागतात, केस लवकर पांढरे व्हायला लागतात, त्वचा कोरडी पडायला लागते, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवायला लागतो, हातापायाच्या सांध्यामध्ये विषारी घटक जमा होऊन तिथं संधिवात होऊ शकतो किंवा तुमचे स्नायू देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुखायला लागतात, हातापायाला गोळे यायला लागतात आणि एकूणच तुमचं दैनंदिन जीवन हे पूर्णपणे विस्कळीत होऊन जायला लागतं। आणि हल्ली ही समस्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे। बहुतांश वेळेला याच्यासाठी औषध घेतले जातात, गोळ्या घेतल्या जातात, चूर्ण घेतले जातात, परंतु जोपर्यंत औषध गोळ्या आहेत, चूर्ण आहेत, तोपर्यंतच व्यवस्थित पोट साफ होतं, परत पहिले पाडे 55 होऊन बसतात। मात्र लक्षात ठेवा, पोट साफ होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिक पद्धतीनंच झाली पाहिजे। याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी घरच्या घरी 1 रुपया न खर्च करता सहजपणे करता येतील असे 6 सोपे उपाय सांगणार आहे आणि 6 सोपे व्यायाम योगासन सांगणार आहे, त्याच्या मागचं शास्त्र समजून सांगणार आहे। मात्र विनंती असेल, हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आपलं चॅनल आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपण समजून घेतलं पाहिजे की आपलं पोट व्यवस्थित साफ होत नाही, आपल्याला बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन हा आजार झालाय हे कसं ओळखायचं। बऱ्याच जणांना हेच माहित नसतं की आपल्याला अपचन आहे का बद्धकोष्ठता आहे, त्याच्यामध्ये त्यांची गफलत होऊन बसते, त्यामुळे आजार तिसराच असतो आणि हे बद्धकोष्ठतेचे उपाय करत बसतात, त्याच्यामुळे त्यांचा त्याला फायदा होत नाही। त्याच्यामुळे मी आता जी लक्षणं सांगणार आहे तुम्हाला त्याच्यापैकी 2 किंवा 2पेक्षा जास्त लक्षणं एकत्रितपणे तुम्हाला दिसत असतील, खूप दिवसापासून दिसत असतील, तर समजून जायचं की तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नाही। त्याच्यामध्ये 6 मुख्य लक्षण आहेत। सगळ्यात पहिले लक्षण आहे, दररोज सकाळी उठल्या उठल्या आपल्याला शौचाला जाण्याची इच्छा होत नाही, आवेग येत नाही। दुसरं आहे, शौचालयात बसल्यानंतर जोर द्यावा लागतो, कुंठावं लागतं आणि जास्त वेळासाठी शौचासाठी बसावं लागतं। तिसरं आहे, एकदा शौचासून आल्यानंतर परत परत वारंवार शौचासला जावं वाटतं, कारण पूर्णपणे शौचास एकदाच रिकामी होत नाही किंवा झाल्यासारखी वाटत नाही। चौथं लक्षण आहे, संडास शौचाच्या जागी अडकते किंवा अडकल्यासारखी वाटते। 5वं लक्षण आहे, बहुतांश वेळेला संडास जी अडकलेली आहे शौचाच्या ठिकाणी ती बोटाने काढावी लागते किंवा काढावीशी वाटते। सगळ्यात शेवटचं महत्वाचं ते म्हणजे बहुतांश वेळेला शौचास ही कडक किंवा खड्यासारखी होणे। आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की नेमकं असं का बरं होतं। बहुतांश वेळेला आपल्याला होणारा आजार त्याच्या मागची कारण आपण समजूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की जेव्हा तुम्हाला होणाऱ्या आजाराचं कारण तुम्हाला समजून येतं आणि ते कारण प्रामाणिकपणे तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचा त्रास 100% विना औषध निघून जाऊ शकतो। तर या शौचास साफ न होण्याच्या मागे 9 मुख्य कारण आहेत। सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे पाण्याची मात्रा शरीराला कमी पडणं, आतड्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होऊन आतडी कोरडी होणं।
दुसरं कारण आहे तुमच्या दररोजच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थ, फायबरयुक्त पदार्थाची कमतरता असणं. हे पदार्थ कुठले आहेत हे तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे. तिसरं कारण आहे जर तुम्हाला डायबिटीस असेल, थायरॉइड मध्ये हायपोथायरॉइडिझमचा आजार असेल किंवा पॅरालिसिस सारखा आजार झालेला असेल. चौथं कारण आहे जर तुम्हाला आतड्याच्या संबंधित काही आजार असतील, म्हणजे तुम्हाला अल्सर झालेले असतील, आतड्याचा कॅन्सर असेल, आतड्यामध्ये गाठ झालेली असेल किंवा आतड्याची हालचाल मंदावली असेल किंवा आतड्यामध्ये टीबी झालेला असेल. पाचवं कारण आहे दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणं, शारीरिक हालचाल किंवा शास्त्रोक्त व्यायामाचा अभाव असणं. सहावं कारण आहे जर कुठल्याही आजारासाठी खूप दिवसापासून तुम्हाला काही औषध गोळ्या चालू असतील तर त्याचे दुष्परिणाम म्हणून सुद्धा शौचालय व्यवस्थित साफ होत नाही. सातवं कारण आहे वेळेवर जेवण न करणं, जास्त वेळासाठी उपाशी राहणं. आठवं कारण आहे आहारामध्ये मैद्याचे पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये घेणं. आणि नववं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला असलेली व्यसन. जर तुम्ही तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट किंवा दारूचं व्यसन करत असाल तर तुमच्या बद्धकोष्ठतेचा आजार वरचेवर वाढत जाणार आहे, लक्षात ठेवा. कारण याचे दुष्परिणाम तुमच्या आतड्यावर आणि तुमच्या लिव्हरच्या आरोग्यावर, तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर होतात आणि याचा परिणाम म्हणून आतड्यांची हालचाल मंदावते आणि वरचेवर तुम्हाला हा त्रास वाढत जातो. आता पाहूया या पोट साफ होण्यासाठीचे 6 सोपे उपाय आणि 6 सोपे व्यायाम. आता हे उपाय का बरं करायचे? बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होण्याचा जो आजार आहे तो दुरुस्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न का बरं करायचे? कारण जर असं नाही केलं तर मगाशी सांगितलेली सगळी लक्षणं, सगळे त्रास तुम्हाला व्हायला लागतात. एवढंच नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या संडासच्या जागेवरती मुळव्याध, पाईल्स, बगंदर, फिशुला होण्याची शक्यता जास्त असते. रक्त वारंवार जाऊन तुम्हाला अॅनिमिया होऊ शकतो. शरीराचं व्यवस्थित पोषण न झाल्यामुळं, आतड्यामध्ये व्यवस्थित खाल्लेल्या अन्नाचं शोषण न झाल्यामुळं शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे तुमचं एकूणच शरीर हे धोक्यात येतं आणि वेगवेगळे आजार तुम्हाला व्हायला लागतात. त्यामुळे पोट साफ होणं हे बंधनकारक आहे, मस्ट आहे, ते देखील रोजच्या रोजच. त्यासाठीचे उपाय पाहूया. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे दररोजच्या आहारामध्ये किमान 2-3 चमचे तर कच्चं घाण्याचं, लाकडी घाण्याचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे. मग चटणी बरोबर घेऊ शकता किंवा अजून कशावरती घेऊ शकता. तुम्ही ते कच्चं जेव्हा टाकता तेव्हा तुमच्या त्या तेलामध्ये असणारे जे तेलकटपणा आहे, ओलसरपणा आहे, तो तुमच्या आतड्याला चांगल्या प्रकारे वंगणाचं काम करतो. आतडी कधीही कोरडी किंवा शुष्क होत नाहीत आणि त्यांची हालचाल देखील खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्याच्यामुळं संडास व्यवस्थित बनली जाते, मऊ बनली जाते, ती कडक बनण्यापासून बचाव होतो आणि पोट साफ होण्यासाठी फायदा होतो. काही जणांचा गैरसमज असतो की ह्याच्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल वाढेल किंवा वजन वाढेल, असं अजिबात नाही. लाकडी घाण्याचं शुद्ध जर तेल असेल आणि 2-3 चमचे फक्त जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होणार. दुसरा महत्वाचा सोपा उपाय आहे ते म्हणजे दिवसभरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी पिणं. जर पोट साफ होत नसेल तर नेहमीपेक्षा तुम्ही दुप्पट पाणी पिलं पाहिजे. बहुतांशी लोकांना पाणी प्यायचा विसर पडतो, तहानच लागत नाही, अजून कुठल्या कामाच्या नादामध्ये पाणीच पित नाही किंवा लघवीचा त्रास असल्यामुळे पाणी पित नाहीत. पण अशी चूक तुम्ही करू नका. त्याचं कारण असं की पाणी जर तुमच्या आतड्यामध्ये चांगलं गेलं तर तुमच्या आतड्याचा ओलसरपणा टिकून राहील आणि सगळ्यात महत्वाचं आतड्याची हालचाल व्यवस्थित होईल आणि संडास चांगली बनेल तर बनेलच, पण ती पुढे ढकलण्यासाठी मदत होईल. अन्यथा ते तिथंच जमा होईल, साचून राहील, सडेल, कुजेल, पोटामध्ये गॅस होईल आणि अपचन होईल, बद्धकोष्ठता होईल. त्यामुळे पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे. फुकट मिळतंय म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. 3 नंबरचा सोपा उपाय आहे तुमच्या दररोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं, खास करून जी सालीसहित खाता येतात, तुम्ही आवर्जून घेतली पाहिजे. आता ह्या पालेभाज्यामध्ये खास करून कोण मेथी असेल, पालक असेल, चुका असेल किंवा तुमच्या फळभाज्या आहेत, दोडका आहे, भोपळा आहे, कारल्याची भाजी आहे, ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे प्लांट सेल्युलोज आहे. ते सेल्युलोज, ते फायबर आपली संडास व्यवस्थित बनवण्यासाठी मदत होते, मऊ बनवण्यासाठी आणि पुढे ढकलण्यासाठी मदत होते. यासोबतच जी फळं सालीसहित खाता येतात, जसं की तुमचं ऍपल असेल, सफरचंद असेल, चिकू असेल, सालीसहित खा तुम्ही. तुमचं पेरू आहे, बोरं आहेत या सीझन मध्ये मिळणारी, आवळा आहे किंवा संत्री मोसंबी जी आहे ती सुद्धा तुम्ही वरची थोडीशी बारीक साल काढून टाका. जे वर असणारी मधलं जे आहे ते देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता, जे नैसर्गिक रेचक आहे. तुम्हाला कुठल्याही औषधाची, चूर्णाची किंवा अजून गोळीची गरज पडणार नाही. हे सगळे उपाय केल्यानंतर मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. यासोबतच तुम्ही आहारामध्ये गवार आणि भेंडीचा देखील आवर्जून समावेश करा, कारण याच्यामध्ये जास्त तंतुमय पदार्थ आहेत. शिवाय जी धान्य आहेत, कडधान्य आहेत किंवा डाळी आहेत, ह्या देखील तुम्ही साली सहितच तुमच्या आहारामध्ये समाविष्ट
करा. पॉलिश केलेली अजिबात खाऊ नका, कारण या धान्यांच्या मध्ये किंवा या सालीच्या मध्ये असणारे जे फायबर आहेत ते आपल्याला पोट साफ होण्यासाठी मदत करतं. बऱ्याच जणांना गव्हाचं किंवा भाकरीचं पीठ चाळून घेण्याची सवय असते, परंतु असं अजिबात करू नका, कारण त्याच्यामधला कोंडा जो आहे तो पोट साफ होण्यासाठी मदत करणार आहे. मी नेहमी सांगत असतो, जो घेईल पीठ चाळून त्याची संडास जाईल वाळून, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं. एवढंच नाही तर हे फायबर आपल्याला पोट साफ होण्यासाठीच फक्त मदत करणार नाही, तर डायबिटीस, उच्च रक्तदाब, वजन वाढण्यापासून, कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून देखील बचाव करणार आहे आणि एकूण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे. भारतीय आरोग्यशास्त्र असं सांगतं की भारतीय व्यक्तीला दिवसभरामध्ये 25 ते 50 ग्रॅम फायबर जाणं, तेही नैसर्गिक प्लांट बेस्ड फायबर जाणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्याची परिपूर्णता आपल्याला ह्या सगळ्या पदार्थाच्या मधून आवर्जून करता येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला भाज्याचं प्रमाण जे आहे ते नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट करावं लागेल. जर तुम्ही 2 भाकरी आणि 1 वाटी भाजी खाता असाल तर आता असं करायचं नाही, भाजीचं प्रमाण तुम्हाला तिप्पट चौपट वाढायचे. 3-4 वाट्या तुम्ही भाजी खा आणि एकाच भाकरी बरोबर खा किंवा अर्ध्या भाकरी बरोबर खा. फायबर तुम्हाला खूप मुबलक जाणं गरजेचं आहे. चौथा सोपा उपाय आहे ते म्हणजे सकाळचा नाश्ता तुम्ही कधीही चुकवू नका. वाटलंच हवं तर लवकरात लवकर सकाळचं जेवणच परिपूर्ण करा. भात, भाजी, पोळी, चपाती, आमटी जे काय असेल, हिरव्या पालेभाज्या, सलाडचा वापर तुम्ही दरवेळी जेवणामध्ये करा. काकडी, टोमॅटो, बीट, गाजर हे घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं त्या आतड्यामध्ये ओलावा निर्माण होतो, पाणी धरून ठेवलं जातं आणि पाणी धरून ठेवलं तर तुमची संडास कधीही चुकून सुद्धा कडक होणार नाही. आतड्यातून ती पुढे पुढे सरकेल आणि पोट साफ व्हायला मदत होईल. यासोबतच रात्रीचं जेवण सुद्धा तुम्ही लवकर करणं अत्यंत गरजेचं आहे. 7च्या अगोदर तुम्ही जेवण केलं पाहिजे आणि जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये 3 तासाचं अंतर राहिलं पाहिजे, म्हणजे अन्न खूप चांगल्या प्रकारे पचलं जाईल आणि सकाळी उठल्याबरोबर त्याचं पचन झाल्यामुळं शेवटच्या भागामध्ये आतड्याच्या मध्ये कोलॉन मध्ये रेक्टम मध्ये येऊन थांबेल ते आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला प्रेशर येईल. तर रात्री उशिरा जेवण करून तुम्ही लगेच झोपलात तर पचायला सुद्धा जड जाईल, तुमची हालचाल काय नाही, तुम्ही एकूणच आतडी एकदम मंद झालेली असतात तुम्ही झोपल्यानंतर, त्याच्यामुळे ते पुढे पुढे सरकतच नाही आणि पोट तुमचं कधीही साफ होत नाही. उलट गच्च होणं, अपचन होणं, ढेकरा होणं, पित्त होणं, तुम्हाला अजीर्ण होणं, अशा प्रकारच्या तक्रारी याच्यामुळे वाढतात. त्याच्यामुळे रात्रीचं जेवण लवकर करणं आणि सकाळचं जेवण सुद्धा लवकर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. 5वा सोपा उपाय आहे जो औषध म्हणूनच तुम्हाला करायचा आहे. काय करायचंय, रात्रीचं जेवण तुम्ही लवकर केलं त्याच्यानंतर लागलीच काय करायचंय, तुम्हाला एक 10 ते 15 काळे मनुके स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचे आणि ते भिजू घालायचे. त्याच्यासोबत 2 अंजीर देखील स्वच्छ धुवून भिजू घालायचे एकत्रितपणे आणि 2 तासानंतर साधारण 9:30-10 वाजता तुम्हाला हे बारीक चावून खायचंय. हे चावून खाल्ल्याच्या नंतर 1 कप कोमट दुधामध्ये पाव चमचा सुंठ पावडर टाकायची आणि 1 चमचा गाईचं तूप टाका, साजूक तूप टाका आणि ते तुम्ही हळूहळू प्राशन करा. त्यानंतर पाण्याचा 1-2 घोट घेऊन चांगली चूळ भरा आणि मग तुम्ही झोपून जा. नक्कीच तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या प्रेशर येईल आणि पोट साफ होऊन जाईल. आणि 6वा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे दरवेळी जेवण झाल्याच्या नंतर किमान 10 मिनिट तरी लागलीच तुम्ही वज्रासनात बसा. वज्रासनात बसता येत नसेल तर किमान सुखासनात अशा पद्धतीनं मांडी घालून बसा. मांडी घालून शक्य नसेल तर पाय सरळ करून अशा पद्धतीनं निवांत बसा, मांडीवरती हात ठेवा आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी म्हणजे जेवण झाल्यानंतर साधारण 1 तासाने किमान 100 पावलं तरी तुम्ही चाला. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही चालायला लागता तेव्हा तुमच्या आतड्यात खाल्लेलं अन्न खाली खाली सरकलं जातं, आतड्याची हालचाल चांगली होते आणि पोषण शोषण चांगलं होऊन मल व्यवस्थित तयार होतो. तो कधीही घट्ट आतड्याला चिटकून बसत नाही. आणि यासोबतच शक्यतो तुम्ही जेवण खाली जमिनीवर मांडी घालून भारतीय बैठकीमध्ये करा. उभं राहून किंवा खुर्चीवर बसून जेवण करण्याचं टाळा, कारण असं जर केलं तर तुमच्या आतड्यावरती जास्तीचा ताण येतो आणि खाल्लेलं अन्न पचायला किंवा पुढे सरकायला उशीर होतो, व्यवस्थित होत नाही ती प्रक्रिया. पण जेव्हा तुम्ही निवांत बसलेले असता, भारतीय बैठकीमध्ये बसलेले असता, तेव्हा तुमच्या पोटाचे स्नायू आतडे एकदम रिलॅक्स झालेले असतात, आरामशीर असतात आणि त्याच्यामुळं खाल्लेलं अन्न व्यवस्थित पुढे पुढे सरकायला आणि ते चांगलं पचायला, शरीरामध्ये आतड्यामध्ये जठरामध्ये असणारे जे पाचक रस आहेत ते चांगले स्त्रावायला मदत होते, कारण तुम्ही रिलॅक्सपणे बसलेला असता. हेच त्याच्या मागचं महत्वाचं शास्त्र आहे. सगळ्यात महत्वाचं, शक्य असेल तर शौचासला इंडियन टॉयलेट वरती बसा.
आणि जर समजा तुम्हाला कमोडवरतीच बसावं लागत असेल गुडघेदुखीमुळे, तर अशा वेळी देखील पायाच्या खाली, कमोडवर बसताना पायाच्या खाली थोडासा उंच स्टूल ठेवा, जेणेकरून तुमच्या गुडघ्याची किंवा मांड्याची जी पोझिशन आहे ती वर जाईल आणि तुमच्या पोटावरती हलकासा दाब येईल. शौचास करत असताना आपल्या मांडीचा हलकासा दबाव पोटावर येणं अत्यंत गरजेचं असतं, जे इंडियन पोझिशन मध्ये बसल्यानंतर शक्य होतं, तर ते देखील आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे झाले 6 सोपे घरगुती उपाय. तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कळवा. डॉक्टर नंबर 1 आमचं काम झालं. आता 6 सोपे व्यायाम काय करायचे नीट लक्ष देऊन ऐका. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, अशा प्रकारे मलासनामध्ये बसायचंय. मलासनामध्ये बसताना पायामध्ये अंतर घ्यायचंय. हे अशा पद्धतीनं आपल्याला शक्य तितकं तुम्हाला हे जे आहेत ते गुडघे असे फाकवायचे आहेत. हे अशा पद्धतीने मलासनात तुम्हाला बसायचं आहे. असं बसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, 2 ग्लास पाणी इथं मी ठेवलेलं आहे, कोमट पाणी आहे. त्याच्यामध्ये मी आता लिंबू पिळणार आहे. तुम्ही बघू शकता क्लोजअप घेऊन. हे बघा, हे लिंबू मी पिळेल अशा प्रकारे. छोटच लिंबू आहे, त्याच्यामुळे अर्धा मी पिळणार आहे 2 ग्लासामध्ये ह्या कोमट पाण्यामध्ये, हे अशा पद्धतीनं. ओके, आता काय करायचंय, ह्याच पोझिशन मध्ये बसून मी सरळ अशी पाठ ठेवणार आहे, अजिबात दुमडू देणार नाही. आणि हे पाणी जे आहे ते मी घोट घोट हळूहळू पिऊन टाकणार आहे. हे बघा, ह्याच्यामुळे काय होणार आहे, आतड्याची जी अलाइनमेंट आहे, कुठं पीळ बसला असेल, वेडेवाकडे झाला असेल, तर ते एकदम स्ट्रेट होईल आणि राहिलेला साचलेला मल जो आहे तो ह्या पाण्याच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू खाली सरकायला सुरुवात होईल. तुम्ही करून बघा. ह्या पोझिशन मध्ये बसल्यानंतर तुमचं पाणी आणि अन्ननलिकेतून जठरातून लहान आतड्यात आणि लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात रेक्टम कडे जाताना तुम्हाला अनुभव येईल, ते तुम्हाला जाणवायला लागेल. अशा पद्धतीनं जर तुम्हाला असं मलासनात बसायला अवघड जात असेल, गुडघे दुखत असतील, तर तुम्ही सरळ खाली उशी ठेवा किंवा काहीतरी सपोर्ट ठेवा, त्याच्यावर आरामशीर बसा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. 1 ग्लास पाणी झाले, आता माझा आता 2रा ग्लास सुरू होणार आहे. हे बघा, चांगले मस्त एकदम चाललंय पाणी खाली. अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये चव हवी असेल, थोडंसं काळं मीठ, सेंधव मीठ तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर मीठ मात्र तुम्ही टाकू नका. हे पाणी पिऊन झाले माझं निवांतपणे. मी थोडस हे बाजूला ठेवतो. आता काय करायचं आपल्याला, हे अशाच पद्धतीनं थोडस डुलायचंय, ह्या अशा पद्धतीनं. हे बघा, हे डुलायचं आहे. हा झाला पहिला योगा, जो की आपल्याला पोट साफ होण्यासाठी अत्यंत मदत करणार आहे. किंवा तुम्ही असं जर गुडघा दुखत असेल तर थोडासा सपोर्ट तुम्ही इथं अशा पद्धतीने देऊ शकता आणि अशा पद्धतीनं डुलायचं आहे. दुसरा व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला, हळूहळू अशा पद्धतीनं उठून उभं राहायचंय. उठून उभं राहिल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, हात जे आहेत ते एकमेकाला अशा पद्धतीनं लॉक करायचे आणि वर घ्यायचे. वर घेतल्याच्या नंतर काय करायचं, आपलं जे पाणी पिलेलं आहे आपण, त्याला आपल्याला अजून खाली घेऊन जायचंय, मोठ्या आतड्याकडं, रेक्टमकडं, गुदाशयाकडं. तर त्याच्यासाठी आपल्याला हे दुसरा व्यायाम आहे. आणि हळूहळू तुम्हाला अशा पद्धतीनं पंजावरती उभं राहायचं आहे, टाच वर घ्यायची आहे. असं हे बघा, 10 वेळा करायचंय. 1 2 3 चाललं बघा खाली, 4 5 6 7 8 9 10. गच्च झालेला मल, आतड्याची कमी झालेली हालचाल पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या प्रकारामध्येच काय करायचंय, अशा पद्धतीनं हात वर ठेवायचा, पायामध्ये थोडंसं अंतर आता घ्यायचंय आणि तुम्हाला काय करायचंय, उजवीकडं डावीकडं उजवीकडं डावीकडं उजवीकडं 10 वेळा डुलायचं आहे, झुकायचं आहे. 1 2 3 4 5 6 7. तुम्ही ना
आता काही जण म्हणतील डॉक्टर हे करत असताना पाणी पेले पेले किंवा पहिले 1-2 स्टेप केले गेले लगेच शौचास आली तर लगेच जायचं, थांबायचं नाही, आल्यानंतर पुन्हा तुम्ही करू शकता. मित्र 8 दिवसांनी अशी वेळ येईल की तुम्ही मलासनामध्ये बसून पाणी पेले पेल्यास तुम्हाला शौचासचा आवेग येईल आणि तुमचं पोट मोकळं होण्यासाठी मदत होईल, मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. तर दुसऱ्या प्रकारामध्ये हे पिळ द्यायचं संपलं. आता दुसऱ्या प्रकारामध्ये अजून एक महत्वाचं आहे, ते म्हणजे तुम्हाला हात अशा पद्धतीनं समोर पिळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आणि तुम्हाला असा पोटाला पिळ द्यायचा आहे उजवीकडं डावीकडं 10 वेळा. 1 2 3 4 5 6 खाली खाली मध उतरायला लागलाय 6 7 8 पाणी कोमट असल्यामुळे आतड्याची हालचाल वाढली, रक्तवाहिन्या तिथं प्रसरण पावल्यात. हे बघा 9 आणि हे 10 झाला दुसरा व्यायाम प्रकार. आता तिसरा व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला, हळूहळू अशा पद्धतीनं खाली बसायचं आहे. बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, झोपायचं आहे. पालतं भुजंगासन आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीनं. व्हेरी गुड, नाईस. हात हे असे खांद्याच्या बाजूला, पाय सरळ सपाट ठेवायचे खाली अशा पद्धतीनं. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हे खांद्याच्या बाजूला हात ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, धड वर उचलायचे आणि वर उचलल्यानंतर एकदा उजवीकडं आणि एकदा डावीकडे वळून बघायचे तुम्हाला. हे बघा 1 जागेवरती, 2 खूप छान, 3 व्हेरी गुड, 4 5 खूप छान, रामकृष्ण हरी माऊली, 6 7 शक्य तितकं मागं वळायचं, 8 व्हेरी गुड, 9 10 व्हेरी गुड. खूप जास्त बद्धकोष्ठता असेल, खूप दिवसापासून जुनाट त्रास असेल तुम्हाला, तर 8 दिवस तुम्हाला थोडी कष्ट घ्यावे लागतील, परंतु 8 दिवसांनी नंबर 1 तुमचं काम होणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला करायचं चौथा व्यायाम प्रकार, अशा पद्धतीनं उतानं झोपायचे. हे बघा, या सगळ्या शास्त्रोक्त व्यायामानं आतडी आपली लकालका हलणार आहेत आणि पोट धुतल्यासारखं स्वच्छ होणार आहे, लक्षात ठेवा. या अशा पद्धतीनं हाताचं लॉक करायचं, अशा पद्धतीनं डोक्याखाली ठेवायचे, गुडघ्यातून पाय दुमडायचे आणि इकडे इकडे अशा पद्धतीनं पाडायचे. 1 10 वेळा, 2 मोजून, 3 4 5 6 खूप जास्त त्रास असेल तर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवू शकता, 20 वेळा 15 वेळा करू शकता. 6 7 8 9 10. आता 5वा व्यायाम प्रकार काय आहे, तुम्हाला पाय सरळ करायचे आहेत आणि अर्ध पवन मुक्तासन करायचं. एक पाय उचलायचा, पोटावर दाबायचा, 10 वेळा करायचं फक्त. दुसरा उचलायचा, पोटावर दाबायचा, हलका दाबायचा, जास्त नाही. 2 3 रामकृष्ण हरी, 4 5 गुडघे दुखत असतील तर खाली धरायचं आणि इथं असं दाबायचं, वर नाही धरायचं. 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आता सगळ्यात शेवटचा, हळूहळू सावकाश उठायचं अशा पद्धतीनं आणि परत शेवटचं मलासनामध्ये बसायचं अशा पद्धतीनं. हे बघा, पायात अंतर घ्यायचं आणि हे जे आहेत हे अशा पद्धतीनं फाकवायचा प्रयत्न करायचा. हे अशा पद्धतीनं फाकवल्याच्या नंतर काय करायचं, हा हात काढायचा. हे अंतर झालं की आता काय करायचं, आपल्याला हा पाय इकडं पाडायचा आणि इकडं झुकायचं शरीर. बघा, हे अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. जर असं अवघड जात असेल तर खाली स्टूल घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला झुकत झुकत गुडघा जमिनीला टेकवायचंय. तर हे 6 व्यायाम प्रकार आणि हे 6 सोपे उपाय जर तुम्ही केले तर तुमचं काम नंबर 1 होणार आहे. सकाळी उठल्या उठल्या पोट झटक्यात साफ होणार आहे, दिवस सगळा तुमचा आनंदात जाणार आहे आणि सगळे जे त्रास आहेत, ह्याचे जे कॉम्प्लिकेशन आहेत, ह्याचे जे दुष्परिणाम आहेत पोट साफ न होण्याचे, ते पूर्णपणे नैसर्गिकरित्या दुरुस्त होणार आहेत. एक नया पैसा खर्च न करता, कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही चूर्णाशिवाय तुमचं पोट साफ होणार आहे. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आणि कुणी लिहिलंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील खूप जुनाट असणारा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी नैसर्गिक शास्त्रोक्त मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. या उपरही तुमच्या कुठल्याही आरोग्याच्या बाबतीमध्ये माझ्याशी वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय, नमस्कार किंवा तुम्हाला होणारा त्रास लिहून पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.